महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे। बहुतांश भागात चण्याची परिस्थिती चांगली आहे। आपला चना जो आहे तो दुसऱ्या स्टेजवर आहे, म्हणजे फुलधारण अवस्थेमध्ये आहे। मात्र इथून पुढे फुलाचं रूपांतर हे घाट्यात होणार आहे। त्याच्यामुळे घाटे अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। म्हणजे घाटे अळी जे आहे ते आपल्या उत्पादनात 30 ते 40% नुकसान हे घाटे अळीमुळे होते। हीच ती योग्य वेळ आहे घाटे अळीचं नियंत्रण करण्यासाठी। घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एकमेव असं औषध आहे GSP कंपनीचं फायटर। या फायटरमध्ये 2 मॉलिक्यूल आहे, एक मेथोक्झिफेनोझाइड आणि इमामेक्टिन, आणि याच्यात फुलविक ॲसिड सुद्धा आहे। मेथोक्झिफेनोझाइड 18% आणि इमामेक्टिन 1.8%, आणि याच्यात फुलविक ॲसिड देखील 1.5% आहे। मेथोक्झिफेनोझाइड कशा पद्धतीने काम करते? मेथोक्झिफेनोझाइड जे आहे हे जेव्हा अळीच्या संपर्कामध्ये येते तेव्हा अळीमध्ये एक हार्मोन असतो, मिमिक मोल्टिंग हार्मोन। हा जो हार्मोन आहे तो अळीला प्रजनन करण्यासाठी उत्सुक करतो। त्याच्यामुळे मेथोक्झिफेनोझाइड याच्यावर आळा घालण्याचं काम करते, आणि इमामेक्टिन बेन्झोएट जे आहे ते नर्वस सिस्टीमला डॅमेज करण्याचं काम इमामेक्टिन बेन्झोएट करते। याच्यात फुलविक ॲसिड सुद्धा आहे, तर फुलविक ॲसिडमुळे आपला चना हा हिरवेगार राहतो। त्याच्यामुळे असा उत्कृष्ट असं हे प्रोडक्ट आहे मेथोक्झिफेनोझाइड। हे GSP कंपनीचं पेटेंटेड असं मॉलिक्यूल आहे। त्याच्यामुळं एकदम चांगले असे रिझल्ट या फायटरचे आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या शेतात फायटरचा वापर करून पहा। हीच ती योग्य वेळ आहे आपल्या चण्याला घाटे अळीपासून वाचवण्यासाठी। त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा एकदा तरी या फायटरचा वापर नक्की करून पहा।